ओम नमः शिवाय. मी गीता जन्मे तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. तर लक्ष्मी जवळ आल्यात, म्हणजे 2 दिवसावर लक्ष्मी आलेल्या आहेत. सगळ्या फराळाला लागलेल्या असतील मैत्रिणी, आणि आज मलाही फराळाचंच करायचंय. आणि मैत्रिणी बरोबर शेअर करावं म्हणलं अगोदर. आता मी फराळाची सुरुवात करणार आहे, पण स्पेशालिटी माझ्या फराळाची हे असणार आहे, आणि खास तुमच्यासाठी की मी खूप भांडे कमी पाडण्याचा किंवा खूप भांडे कमी वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. एक तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या इथं भांडे नाहीत, तर मी लातूरला आहे सध्या, आणि मला इथून फराळाचं गावाकडे घेऊन जायचंय. तर मग आता तुम्हाला कमी भांडे पाडता तुम्हाला कसं फराळाचं करायचं आणि एका वेळेला 5 वस्तू करायच्या, आणि ती कशा पद्धतीने करणार आहे तर मी तुमच्याबरोबर शेअर करते. पण खरंच तुम्हाला इंटरेस्ट असणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता करू सुरू. विलायची भाजून झालेली आहे, तोपर्यंत आता भाजून घ्यायचं आपल्याला खोबरं. खोबरं इथं मी मिक्सरमधून काढते आणि भाजून घेते. खोबरं भाजून घेण्याचं एकमेव कारण म्हणजे जर आपल्या करंजा किंवा आपले लाडू, जर तुम्ही लाडूमध्ये जर खोबरं वापरत असाल तर त्याच्यासाठी की नंतर जसं जुनं होत आहे ते तर मग ते खराब होत आहे, वास येत आहे त्याच्यामधून, असं कुमट वास येतो. त्याच्यामुळे खोबरं जर आपण भाजून घेतलं ना तर अजिबात करंजा किती एखादा महिना जरी राहिला तरी पण अजिबात त्या करंजामधून असं कुमट असा वास येत नाही. त्याच्यामुळे कधी एक साईडला रवा चाळून घेते मी, कारण मला करायचे रव्याचे लाडू. एवढी घाण निघाली आहे, याच्यासाठी मी सेपरेट एक डिश करते. जे आपलं खरकट निघणार आहे, जे काही खराब वस्तू निघणार आहेत तर एका डिश मध्ये जमा केला म्हणजे आपल्या वट्ट्यावर राडा अजिबात होणार नाही. खोबरं कसं नाजूक असते ते खूप लवकर भाजलं जाते. तूप टाकून घेते. गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा थोडासा. आणि व्यवस्थित भाजत आले ते खोबरं, कारण खोबऱ्याला एवढा काही वेळ जात नाही. आणि मी ह्याच वाटीमध्ये आता खोबरं काढून ठेवते, जी वाटी आपण रव्यासाठी वापरली होती. आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला आता रवा भाजून घ्यायचा आहे. रवा कसा बारीक गॅसवरती असं छान भाजून घ्यायचा. रव्याला अजिबात गडबड करायची नाही, ते आपोआप फुलला जातो रवा, ते आपल्या लक्षात येऊन जातं. आणि जोपर्यंत रवा भाजला जात नाही तोपर्यंत आपण मैदा चाळून घेऊ, कारण आपल्याला करंजा पण करायच्या. हे अर्धा किलोचं पॉकेट आहे मैद्याचं. पाव किलो मैदा घेतलेला आहे मी, निम्मा मैदा घेतलाय. याच्यामध्ये काहीच घाण निघाली नाही. रव्याचा कलर बदलायला लागला हळूहळू.
आता एक साईडला विलायची मिक्सर मधून काढून घेते आणि फक्त विलायची नाही वापरायची, याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकणार आहे. रवा छान कलर आलाय रव्याचा, गोल्डन कलर आलाय. आणि गोल्डन पेक्षा थोडासा जास्त भाजायचं आहे आपल्याला लालसर, कारण ज्यावेळेस आपण याच्यामध्ये साखर टाकतो त्यावेळेस आणखीन पांढरा कलर येणार आहे. त्याच्यामुळे जरी तुमच्या रव्याला थोडासा लाल कलर वाढला तरी अजिबात मैत्रिणींनो भिवू नका तुम्ही, कारण साखर टाकल्यानंतर ते कव्हर होऊन जाते दोन्ही मिळून आणि छानसे लाडू होतात. आणि जेवढं तुम्ही छान भाजतात, जेवढं ते रवा जास्त फुलेल तेवढे लाडू आपले छान होणारे, टेस्टी होणारे. आणि हे लाडू चाचणीचे बनवणार आहे मी. बघू शकता रवा छान, कलर पण छान आलाय आणि रवा कसा असा फुलला गेलाय. हे रवा आता भाजलाय आपला पूर्णपणे. आता कुठल्या तरी भांड्यामध्ये किंवा डिशमध्ये मी काढून ठेवते याला बाजूला. तोपर्यंत गॅस बंद करते मी, कारण आणखीन थोडंसं आपली कढई कशी गरम असती आणि त्याच्यावर आणखीन थोडंसं मंद ह्याच्यामध्ये ते छान कलर येणार आहे. जे भाजलेलं खोबरं आहे ते पण याच्यामध्ये मी थोडंसं वापरणार आहे. आणि विलायची बघू शकता तुम्ही किती छान बारीक झालेली आहे आणि कवर सहितची विलायची आहे, त्याच्यामुळे कवर अजिबात फेकून द्यायचे नाही. तर कारण आपण कवर काढून नाहीतर चहापत्तीमध्ये वापरतो, त्याच्यापेक्षा जर आपण विलायची अशीच टाकली तर एकतर ह्याची क्वांटिटी वाढली जाते. एकतर विलायची किती महाग आहे अगोदर, किती बारीक एकदम एकदम बुकटी झाली तयार. आता रवा काढून घेते मी. की मला करायच्या चकल्या आणि हे बघू शकतात याच्यामध्ये सगळं मिक्स केलेलं आहे, छोट्या वाटीनं केलेलं आहे मी. तर याच्यामध्ये पोहे मिक्स केले, नंतर म्हणलंच तर मुगाची डाळ मिक्स केलेली आहे, उडदाची थोडीशी डाळ घेतलेली आहे आणि नंतर म्हणलंच तर पोहे आहेत आणि आपला शाबू आहे. हे सगळं मिक्स आहे. आता हे काय करणार आहे मी, भाजणार आहे, नंतर काढणार आहे. आता नवीन चकल्या आहेत, तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटणार आहे. तुम्ही एकदा हे पण बघून घ्या पूर्ण रेसिपी. जर कोणाला अर्जंटमध्ये करायच्या असतील तर तुम्ही कधी जाणार ना गिरणीमध्ये, कधी करून आणणार, त्यापेक्षा घरच्या घरी तुम्हाला करू शकतात. बाहेर पाऊस पडायला लागलाय आणि घरामध्ये जर आपल्याला चकल्या खाण्याची इच्छा झाली तर त्यावेळेला आपण हे झटकीपट करू शकतात. आता हे करंजामध्ये जी सार भरायचं आहे त्याच्यासाठी आता आहे आणखी एकदा रवा भाजायचा आहे. जेवढा डार्क आपल्याला लाडूसाठी भाजायचा होता तेवढा डार्क आपल्याला करंजासाठी अजिबात भाजायचा नाही, त्याच्यामुळे याच्यासाठी मी वेगळा ठेवलेला आहे. आणि दुसरी ही एक गोष्ट होती की ज्यावेळेस मला ह्या रव्यामध्ये तूप जास्त वापरायचं होतं, पण करंजामध्ये तेवढं तूप वापरायचं नसते, कारण मग करंजाचे तोंड उघडले जातात. त्याच्यामुळे ह्याला उगाच थोडंसं तूप वापरायचं, जेणेकरून फक्त आपल्याला वास यावा, किंवा नाही वापरलं तूप याच्यामध्ये तरी पण चालतंय. त्याच्यामुळे मी रवा वेगवेगळा भाजलेला आहे. छान कलर आलाय रव्याला, पण ह्याच्यात अजिबात मी तूप टाकलेलं नाही, कारण करंजाचे तोंड उघडतील म्हणून मला अजिबात तुपाचा वापर करायचा नाही. याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकून घेणार आहे मी. एकतर खोबरं टाकल्यामुळं करंजा आपल्या खमंग लागणार आहे आणि विलायची टाकून द्यायची, त्याच्यामुळं वास पण छान लागणार आहे. झालेला काढून ठेवते मी. तूप गरम करणार आहे कारण आपल्याला करंजाचं पीठ तिंबून घ्यायचं. आणि करंजा करताना कडकडलेलं तूप टाकायचं कधी पण, जेणेकरून वास पण छान येते आणि करंजा ह्या खुसखुशीत होतात.
ह्याच्यामध्ये पण खोबरं टाकून घेते मी. मला जेवढं आवश्यक आहे, जेवढं टाकायचं आहे तेवढं मी टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर विलायची टाकून घेते. म्हणजे खोबऱ्याचं आता मिश्रण पूर्ण झालेलं आहे. ज्यावेळेस आपण पाक तयार करता त्यावेळेला मग लाडूच्या ह्याचे टाकता येते. आता एकीकडे माझं भाजणं पण होते आणि एकीकडे करंज्याचं तिमनही होणार आहे. म्हणजे बाकीचे सगळे पदार्थ होईपर्यंत हे पीठ चांगलं भिजलं जाते. गॅस थोडा मिडियम करून घेतला, जेणेकरून मंद ह्याच्यामध्ये सगळे वस्तू भाजल्या गेल्या पाहिजेत. आपल्या करंज्याचं अजिबात भूज तिंबायचं नाही. जेवढं शक्य आहे तेवढं गच्च तिंबायचं, जेणेकरून लाटताना सोप्या जातात. मग नाहीतर पातळ झाले की नंतर पीठ लावा भरून, मग ते पूर्ण लाल कलर येतो करंज्याला, ते अजिबात छान वाटत नाही. आणि कोण म्हणतंय ना मी एकटी काम करायला लागले किंवा घरामध्ये एकटी आहे, तुम्ही माझ्या बरोबर आहे सगळ्या जणी, त्याच्यामुळे मला अजिबात आता एकटं वाटत नाही. कारण प्रत्येक क्षणोक्षणी मी तुमच्या बरोबर बडबड करत असते. आणि जी काही मला बोलायची हौस आहे तर ती पण माझी हौस पूर्ण होती. आणि लागले ज्या वेळेसपासून मी YouTube चॅनल सुरू केले त्यावेळेस खरंच जी मला एकटी घरात बसून कंटाळा यायला लागला होता, जी बोर व्हायला लागलं होतं लेकर कॉलेजला हे गेल्यानंतर, तर खरंच एवढं छान वाटायला लागले. आणि जी काय मनामध्ये येते, जी काय बोला वाटतंय मैत्रिणी बरोबर, कारण किती जरी आपण घरामध्ये असलो, किती जरी सगळे घर परिवार मोठा असला तरी आपल्याला बाहेरच्यांबरोबर बोलायची खूप इच्छा असते. मैत्रिणी असं वाटतं. तर सगळी ही मैत्रिणीची जी कमतरता आहे ती तुमच्या सगळ्यांमुळे माझी आता पूर्ण व्हायला लागली. मला अजिबात एकटं वाटत नाही किंवा करमत नाही असं बिलकुल नाही. सकाळी उठलं की तुमच्याबरोबर हाय हॅलो करणं, तुमच्याबरोबर गप्पा आणि काही करताना तुमच्याबरोबर शेअर करणं, बोलणं, मनामध्ये जे वाटायले ते मी तुमच्याबरोबर बोलत राहते, बडबड करत राहते. आणि खरंच मला खूप छान वाटतं ह्या गोष्टीने. खरंच मला छान सगळ्या मैत्रिणी भेटल्या. आतापर्यंत एक पण कमेंट आली नाही की तुम्ही असं करता, तुम्ही तसं करता. सगळ्या खूप छान आहेत आणि त्याच्यामुळे तर मला खूप भारी वाटायला लागले. असे चांगले माणसं भेटायला खरंच भाग्य लागतं म्हणतात, ही गोष्ट बरोबर आहे. मस्त भाजत आले. आता वाटीमध्ये मी काढून ठेवणार आहे, जेणेकरून हे कडक होऊन पीठ. वाटलं सर तुपाचं थोडंसं हात लावून घेते याला. आणि ते आता पातेल्याखाली झाकून ठेवून देते. छान भाजले गेले. आता हे पूर्णपणे भाजले गेले, छान कलर पण आलाय. आता मला ह्याला मिक्सर मधून काढायचे. मिक्सर मधून पीठ काढलेलं आहे. म्हणजे जे आपण मिसळीचं घेतलं होतं तर ते मिक्सर मधून काढले मी. आणि खूप छान बारीक आले. म्हणजे अति बारीक पण नाही आणि ओबड पण नाही. असं मस्त रवा जसा असतो मोठा रवा त्या टाईप झालेला आहे. हे काढून घेते. एक साईडला गरम पाणी करायला ठेवते, कारण आपल्याला गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते. आणि तिखट मीठ डायरेक्ट टाकायचे, पाण्यामध्ये नाही टाकायचं आपल्याला. फक्त पाणी गरम असावं. याच्यावरती आता ओवा घालायचा आहे मला. मस्त हाताने चोळून घेतलं, त्याच्याबरोबर घालायचं जिरे आणि मीठ मिक्सर मधून काढलेलं होतं ते टाकून घेतलं. पाण्याला उकळी आलेली, गॅस बंद करून टाकते. आपल्याला टाकायची हळद,
थोडंसं तिखट, तुम्ही जास्त तिखट टाकू शकता, ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे तिखट म्हणजे. आणि टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. मीठ थोडंसं जपून टाकायचं, कारण ज्यावेळेस आपण तळतो चकल्या म्हणून ते जास्त खरट होणे या हिशोबाने. पण आता टाकून घेते मी तीळ. तीळ टाकायले आणि एवढ्या पिठासाठी एवढी तीळ बस येतं. आता हे गरम पाण्यामध्ये पिंबून घेते मी. लागेल तसं पाणी वापरायचं, कारण आपल्याला हे घट्ट ठेवायचे. पिंबून झालेली आहे. आता हे साईडला ठेवते आणि जसं लागेल तसं पाण्याचा हात लावून नंतर चकल्या करायच्या. कारण एवढं घट्टच्या चकल्या आपल्याला होणार नाही, त्यामुळे पाण्याचा हात तटवून घ्यावाच लागणार आहे. आणि आता करायची शेव करण्याची तयारी. आणि शेव तर तयार करायची, त्याच्याबरोबर आपल्याला करायचे शेवचे लाडू. तर मग त्या दोन्हीचं पीठ एकाच वेळेला मिक्स करते. आता करायचे आपल्याला शेव आणि शेवचे लाडू. जवळपास एवढं पीठ आहे, तर बरोबर निम्मं पीठ करणार आहे मी. कारण एवढ्या पिठाचे आपल्याला शेवचे लाडू करायचे आणि एवढ्या पिठाचे आपल्याला शेव पाडून घ्यायचे. तर आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचंय, कारण ज्यावेळेस आपण चाचणी करणार आहेत लाडूसाठी तर त्यावेळेला आपल्या लक्षात आली पाहिजे की आपण पीठ किती घेतलंय आणि आपल्याला साखर किती घ्यायची होती. प्लेन 1 वाटी झालेली आहे. त्याचबरोबर आता करेक्ट हे 2 वाट्या होतील. बरोबर 2 वाट्या झालेला आहे. तर 2 वाटी ज्यावेळेस आपल्याकडे पीठ असेल त्यावेळेस आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची, म्हणजे पिठाच्या निम्म घ्यायचे. आणि ज्यावेळेस डाळीचं प्रमाण असेल तर मग 1 किलो आपल्याला डाळ दळून आणायची आणि आपल्याला 1 किलोचे लाडू करायचे. असं जर आपण डाळी अनुसार ठरवलं तर 1 किलो साखर लागते. त्यातली वाटीभर काढून ठेवली तरी चालते. ज्यांना गोड खाण्याची आवड आहे तर मग त्यांनी ठेवली तशीच तरी पण चालते. आता काही एवढी गरज लागणार नाही वेगवेगळं करण्याची, किमताने एकत्रच तिंबून घेणार आहे मी. आणि पीठ हे ताजं होतं माझं, आत्ताच दळलेलं पीठ आहे, त्याच्यामुळे मी काही चाळलं नाही. लाडूला छान कलर यावा त्याच्यासाठी आपण कलर टाकणार आहोत. पण आता शेवसाठी जेवढे आपल्याला साईडला काढायचे पीठ तर एक साईडला मी काढून घेते, म्हणजे पीठ निम्म निम्म करून घेते. माझी जर रेसिपी कुणाला आवडली असेल, करण्याची पद्धत आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. 1-1 किलो करण्याचा किंवा 1-1 किलो दाखवण्याचा दीपावलीच्या वेळेस मी नक्की प्रयत्न करेन. हे 2 कलरचे आहेत, खायचे कलर आहेत हे. आता हे कलर मिक्स करून घ्यायचे आपल्याला. चमच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. थोडा कलर लागतो, जास्त कलर लागत नाही. बघू शकता थोडासा कलर टाकून घेतलाय, थोडासा हलवलंय व्यवस्थित त्याला. आणि आता आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचंय. नंतर एक जीव करायचा पिठाचा. आता हिरवा कलरही टाकून घेते मी लगेच. लाल आणि हिरवा अजिबात मिक्स नाही होऊ द्यायचा, कारण लाल आणि हिरवा मिक्स झाला तर काळा कलर बनतो आणि ते लाडू खूप छान दिसतात. त्याच्यामुळं जर तुम्ही हिरवा कलर आणि ऑरेंज कलर किंवा लाल कलर जर एकत्र करत असाल तर लक्षात ठेवा अगोदर ही गोष्ट. चमचा हे स्वच्छ धुवायचा आणि पीठ पण साईडला वेगवेगळं बनवायचं. हा हिरवा कलर आहे
आपण मी मिक्स करून घेते आणि आपण सेपरेट मिक्स करते. लाल कलर आपण मिक्स करून घेऊ. आणि हे आपल्याला अजिबात डार्क करायचे नाही. हा फेंट कलर झाला तर छानच दिसतो. जर तुमच्याकडे कलर नसेल तर तुम्ही थोडीशी हळद पण वापरू शकता. थोडीशी हळद टाकायची आणि कलर छान येतो त्याला. पण कलर मिक्स करून घेतलेला आहे आपण पिठामध्ये. आणि आता मला शेव पाडून घ्यायची होती, पण माझी जी पुढची क्लिप आहे जी की मी तुम्हाला शेव तळून दाखवलेली आहे आपल्या शेवच्या लाडूसाठी, तर ती क्लिप माझी कट करण्यात आलेली आहे चुकून. तर त्याच्यासाठी मी मनापासून सॉरी म्हणते मैत्रिणींनो. पण मी तुम्हाला तोंडी का होईना त्याची सांगणार आहे की शेव आपल्याला जास्त कडकी तळायची नाही आणि जास्त कच्चीही तळून घ्यायची नाही. मीडियम आकाराची म्हणजे मीडियम तळून घ्यायची आपल्याला. आणि ते हाताने बारीक चुरून घ्यायचे आहे. आणि ते माझं ताट रेडी आहे, साईडला मी करून ठेवलेलं आहे. आणि आता पुढचा व्हिडिओ म्हणजे आता इथून पुढं मी शेव तयार करणार आहे, जी की आपल्याला तिखट शेव करायची आहे. आणि मी लाडू कसे तयार करतात आणि त्याचा पाक कसा आहे ही रेसिपी दाखवलेली आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. तेल टाकून घेते. आणि मेन म्हणजे याची लावलेली आहे छोट्या वेजाची चाळणी लावलेली आहे याच्याखाली. कडकडीत तेल आहे तर मी 2 चमचे टाकून घेते. आणि आता आपल्याला टाकायची हळद. खूप थोडी टाकणार आहे. लाल तिखट उगत थोडस. आपल्याला टाकून घ्यायचे मीठ. जिऱ्याची पुडी आपण मिक्सर मधून काढलेली आहे, तर ते चाळणीमधून चाळून घेणार आहे, जेणेकरून ते अडकायला नको नंतर. एवढी आपली शिल्लक राहिलेली आहे तर मी काढून ठेवते बाजूला. आणि लाडूचं आपल्याला हे लाडूचं बारीक करून झालेलं आहे. छानसं बारीक केलेलं आहे. किती छान दिसायला, किती सुंदर कलर आला याला. आणि अशी तुटली गेली पाहिजे लगेच, म्हणजे ही कडक झाली नाही असं लक्षात येते. आणि आता हे आणखी डबल मी चालू करते तेल गरम करायला आणि हे मिक्स करून घेते सगळं. तळण्याचं काम झालेलं आहे आणि नंतर आपण सगळं टिमण्याचं काम करून घेतलेलं आहे. आणि आता तळण्याचं काम चालू आहे. तळण्याचं काम झालं की नंतर आपल्याला करायचंय चाचणी, जे की आपल्याला लाडूसाठी पण लागणार आहे. एक तर रव्याच्या लाडूसाठी पण लागणार आहे, नंतर म्हणलं तर बुंदीच्या लाडूसाठी पण आपल्याला चाचणी लागणार आहे. आणि एकदा बुंदीचे लाडू झाले की संपलं. किती पटकन होतंय ना. छोटे छोटे तळून घ्यायचे मला हे. बघा, छोटे म्हणलं तरी तेलात गेले की ते मोठा आकार घेतातच. कारण मला हे आता लक्ष्मीसमोर ठेवायला पॅकिंग मध्ये बसलं पाहिजे त्या बॉक्स मध्ये, म्हणून. बघा ती मस्त झाली, कडक झालेली आहे. लगेच तुटायला लागले. कडकचे पण 2 प्रकार येतात. ही न तुटणारी दाताने ती एक कडक आणि खुसखुशीत चांगली कडक. तर आपली खुसखुशीत चांगली कडक झालेली आहे.
जेणेकरून आपण ती तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे तशी होती. आणि जर तुम्ही तेलाचा वापर नाही केला तर मग अशी न तुटणारी कडक होती. चकल्याचं थोडंसं मऊ करून घेतलंय आता. आणि एक साईडला आता सोनू चकल्या पाडायला, कारण मला माझ्या हाताने चकल्या पाडणं होत नाही, लगेच हात दुखायला सुरू होते. त्याच्यामुळे त्याला करायला सांगितले एक साईडला. आणि तोपर्यंत तेल आपलं गरम होणार आहे एक साईड. आता एक टाकून बघते मी. त्याच्या दुनियेला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.